येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे संकेत. सामन्याला सुरुवात. ग्रुप बी मधील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. टीम जेसीसी विरोधामध्ये टीम आगाशी. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून टीम आगाशी संघ पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय पवार गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर दुसरीकडे दोन सलामीवर बॅटल. एकीकडे स्वप्नील बोने, स्वप्नील सर आहे, तर दुसरीकडे दिलीप शर्मा. पहिले दोन चेंडू 2 धावा धाफळकावर येत असताना सोनू या नावाने भरपूर असं प्रेम मिळत आहे. जेसीसी संघाचा आपण फलंदाजीचा क्रम पाहायला गेला ना, तर थोडासा आज कुठेतरी कमी आहे. म्हणजे गौतम पाटील सारखा खेळाडू असेल आज थोडासा कुठेतरी कमी. सिंगल धाव, पुन्हा एकदा सिंगल धावेने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकामध्ये. क्षमासावी पहिले 4 चेंडू 4 धावा. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले का पंचांवर यावेळेला दाद मागितली जाते. दोन्ही पंच यावेळेला तटस्थ आहेत. डिस्कस केलं जाईल आणि त्यानंतर मात्र डिसिजन दिलं जाईल. संपूर्णतः डगआउटच्या नजरा यावेळेला खऱ्या अर्थानं पंचांवर आहेत. रिव्ह्यू घेतला जातोय. सॉफ्ट सिग्नल काय पंच? नॉट आउट आहे सॉफ्ट सिग्नल. नॉट आउट. निर्धाव चेंडू. येस, डॉट आहे. परंतु चांगली गोलंदाजी हाताळली जाते. अजय पवार ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतो, सुरेख लाईन, लेन टप्पा, आखुडे टप्प्याचा चेंडू असेल, खोलवर टप्प्याचा चेंडू असेल, ज्या प्रकारची गोलंदाज हाताळले. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ट्रॅपच्या सेने खेळला जातोय. सिंगल धाव. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू डीजे. 2 सलामीवर फलंदाज स्वप्नील बोने आहे. दिलीप शर्मा, सोनू एकीकडे आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर मुकेश. या अगोदरील सामन्यामध्ये दिलीप शर्मा ह्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं प्रभावित करून सोडलं होतं. एक दुसऱ्या स्पर्धेच्या विजयाने कोणता खेळाडू महान बनत नसतो. तो खेळाडू महान बनण्यासाठी तितक्याच वर्षाचा कालावधी आणि परिश्रम लागतो. आणि हा परिश्रम करत आलेला हा खेळाडू दिलीप शर्मा सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहतोय, वैभव असेल, त्यानंतर लाल्यासारखा का क्षेत्ररक्षक असेल, आज प्रभावित करून सोडतात. आणि खऱ्या अर्थानं आज माहिती आहे, जर हा सामना पराभूत झाला तर मात्र MPL सारख्या स्पर्धेसाठी एक मानाची, प्रतिष्ठेची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून मनवेलपाडा प्रीमियर लीग ह्या स्पर्धेसाठी अगदी वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि त्यासाठी दोन्ही संघांचा तितकाच मोठा प्रयत्न आतापर्यंत पाहतोय. ट्रॅपच्या साह्यानं सिंगल धाव. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढ़त असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावर येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय. 1.4 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा, 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. चांगली गोलंदाजी हाताळत असताना 2 सलामीवर बॅटर. यावेळेला काय घडतंय? पंच हात हवेत आहेत. अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. अतिरिक्त धावेने 10 धावा धावफलकावर येत असताना स्लोअर फुलटाचा चेंडू.
चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आहे. पंचांचं डिसिजन काय? पुन्हा एकदा दाद मागितली जाते. गडी बाद असेल का? पंचांचं बोट हवेत आहे. टीम रिव्ह्यू आहे. जेसीसी संघ पुन्हा एकदा तेच दृश्य. ह्या वेळेला मात्र काय घडेल ह्यावर नजर दिली जाईल. OUT आउट, गडी बाद. थँक्यू डीजे. पहिला गडी बॅक टू द डगआउट. दिलीप शर्मा या अगोदरच्या मॅच मध्ये एक प्रभावित अशी कामगिरी केली होती. अरुण पाटील आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. या खेळाडूंनी देखील अनेक वर्ष गाजवल्यात, परंतु दोन खेळाडूंना बेधून पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. चौदा. येस, थँक्यू डीजे. पहिल्या दोन षटकांचा खेळ. धावसंख्या धावफलकावर 14 धावा. स्वप्नील बोने, स्वप्नील सर आज वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतोय. एक संघाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालत असताना एक चांगला किल्ला आतापर्यंत नडवत असताना कोणता गडी बाद या वेळेला? कोणता गडी बाद असेल? गडी बाद आहे, परंतु कोणता गडी बाद असेल ह्यावर नजर दिली जाईल. आता असं म्हटलं जाताना दोन्ही ट्रेन हे एकाच ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतात. कोणता गडी बाद पंच यावेळी डिस्कस करतायत. गडी बाद स्वप्नील बोने, स्वप्नील सर. जो संघ, जो खेळाडू आतापर्यंत लहरामध्ये होता, ज्याच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट पाहायला मिळत होता, तो गडी बाद. थँक्यू डीजे. अरुण पाटील आहे. पहिलाच चेंडू. शिवम गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला काय? अरुण पाटील स्वप्नील बोनेला घेऊन गेला आणि स्वतः देखील मर्यादित क्षेत्राच्या बाहेर चेंडू. गडी बाद. येस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज रुपेश. एकीकडे आशिष शर्मा आहे. संघ कुठेतरी सन्मानजनक परिस्थितीमध्ये होता, परंतु ज्या वेळेला लगातारच्या दोन गडी बॅक टू बॅक मैदानाबाहेर गेले ना, आणि त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा प्रेशर आहे, दबाव आहे, तणाव आहे. कुठेतरी सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने आतापर्यंत धावफलक 15 धावा धावफलकावर येत असताना 2.3 चेंडूंचा खेळ होतो. यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे, कारण संघ आतापर्यंत थोडासा प्रेशर मध्ये आहे. आशिष शर्मा, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अजय पवार. सिंगल धाव येते. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. लोअर फुलटाचा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळतायत, अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. 4 चेंडूंचा खेळ होतोय. रुपेश बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू यावेळी थोडीशी कुठेतरी एक्स्ट्रा उछाली घेतोय. एक्स्ट्रा बॉम्ब्स होतोय शिवमचा. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 चेंडू ज्या प्रकारे हाताळल्या, तिखट मारा केला जातोय, कंजूस गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर.
रुपेश ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे आणि त्या क्षमतेला साजेसा खेळ करत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 21 धावा अजून देखील येणारे 6 चेंडूंचा खेळ बाकी ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए हमें तो बस ये एमपीएल की ट्रॉफी चाहिए आणि ह्यासाठी हा प्रयत्न आतापर्यंत त्या प्रकारचा चालू आहे ही चमचमती ट्रॉफी रविवारच्या दिवसात कोण घेऊन जाणार ह्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरणार ह्यावर देखील येणारी काळ वेळ आणि रविवारचं रात्र ती मात्र ठरवेल परंतु आतापर्यंत 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त 21 धावा येणारे 6 चेंडू मध्ये कशा प्रकारे टोळवलं जाईल ते पाहायला जाईल पहिला चेंडू पुश करो खुश रहो सिंगल धावेने धावफलकामध्ये पुन्हा एकदा 1 ने भर 22 धावा येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी रुपेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली एक चांगला विस्फोट पाहिला तो खेळाडू दुसरीकडे आहे सिंगल धाव येईल का लाल्या थोडासा फंबल होतोय सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये आतापर्यंत ऍड होत असताना पाहायला मिळतं आशिष शर्मा ज्या खेळाडूनं आतापर्यंत प्रभावित केलंय परंतु गौतम पाटील असेल त्यानंतर अविनाश पगार सारखा खेळाडू असेल आज कुठेतरी थोडासा जेसीसी संघ हा मिस करत असेल मोठे एक स्टारकास्टने भरलेला संघ नेहमीच जेसीसी संघ आपण पाहतोय आज थोडासा कुठेतरी अनकम्फर्टेबल आपण पाहतोय स्टारकास्ट थोडीशी कुठेतरी कमी आहे परंतु ही कमी भरण्याचा प्रयत्न रुपेश आणि आशिष दोघांच्या मार्फत आतापर्यंत आपण पाहतोय 24 येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगला विस्फोट पाहायला मिळतो तो खेळाडू दुसरीकडे रुपेश आहे बॅफूट लावून पुन्हा एकदा तोच प्रयत्न सिंगल धाव पहिल्या 4 चेंडूमध्ये सिंगल धावेने धाव वाढवत असताना धाव संख्या धावफलकावर 25 येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर का एक मोठा प्रहार आला तर मात्र 30 पार केली जाईल 30 धावा लागावल्या जातील का आतापर्यंत 25 आहेत अजून येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल केवल मांगेला आमचे टेक्निकल स्कोरर सोबतीनं आपण पाहतोय मॅन्युअल स्कोरर सुमित पाटील असेल क्या बात आहे चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेखा बाहेर येतोय डीजेच्या दिशेनं थैंक यू डीजे नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा दिस इज नॉट ओनली नेम दिस इज ब्रँड ऑफ वसई तालुका आशिष शर्मा स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जातोय सिंगल धावेने पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त 30 धावा धावफलकावर एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय चला टॉस की बॉसच्या दिशेने यायचंय ग्रुप सी मधील पहिला सामना सान्वी 11 वसई विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11 अर्णाला चला टॉस की बॉसच्या दिशेने या सान्वी 11 वसईचा संघ आलाय का चला त्वरित या करण आलेले आहेत रेहांत दुर्गेश 11 संघ सान्वी 11 संघ आदरणीय सन्माननीय उमेशदादा पाटील यांना मी विनंती करतोय उमेशदादा पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल
मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात उमेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे वसई तालुक्यातील एक नामांकित संघ रेहांत दुर्गेश 11 संघ, तर दुसरीकडे नवोदित संघ आपल्या भेटीला येतोय सान्वी 11 वसईचा संघ. एकीकडे आपण कॉइन पाहतोय, एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे, तर दुसरीकडे MPL असा कॉल देण्यात येईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विंग केला जातोय. MPL आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब असा कॉल द्यायचा आहे. MPL असा आवाज येतो आणि प्रथमतः MPL येतोय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. मान्यवरांना विनंती असेल आपण शुभेच्छा देत असताना दोन्ही खेळाडूंना मान्यवर आपण आसनस्थ व्हायचं आहे. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकलाय सान्वी 11 संघ, तर काय डिसिजन असेल? प्रथमतः आम्ही बॉलिंग घेऊ, क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षण निवडलेला आपल्याला पाहायला मिळतो. समोरचा संघ पाहायला मिळाला तर पहिल्याच सामन्यामध्ये वसई तालुक्यातील एक नामांकित संघ म्हणून नेहमीच जाणलं जाणार आणि एक जुना जाणता संघ आपण पाहतोय, तर कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघ हा थोडा बलाढ्यचा आहे, तरी पण आम्ही त्यांना 24 बॉल 24 ओव्हर करू. शेवटचा प्रश्न असेल दादा, जास्त वेळ घेत नाही. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आज गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित हे मनवेलपाडा एक क्रिकेटचा महासंग्राम, आणि ह्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर चांगल्या प्रकारेच आहे. तुम्ही जे ग्राउंड बनवलं आहे, लाईटिंगची सुविधा ओके, आवडलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील मॅचसाठी. कारण नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनाच्या विरोधामध्ये आपल्याला फलंदाजी आहे, कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघ नवोदित एक संघ पाहायला मिळतोय, काय म्हणाल? समोरच्या संघासोबत आम्ही पहिल्यांदाच खेळतात, आम्ही पण आमचा चांगला गेम करायचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा तेच विचारेल मी. आज ह्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? मनवेलपाडा प्रीमियर लीगमध्ये येऊन कसं वाटतंय? मनवेलपाड्यातलं तर आयोजन चांगलंच असते, त्यांचं ग्राउंड फील्ड आउटफील्ड वगैरे सर्व काही चांगलं असते आणि यांचं आयोजन तर चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आमच्या आयोजक कमिटीकडून आणि आम्हांकडून. नाणेफेकीचा कॉल केला जातोय, ज्या ठिकाणी अहवाल असा येतोय सान्वी 11 विरोधामध्ये रेहांत दुर्गेश 11चा संघ आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी सान्वी 11 संघाने प्रथमतः जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा आलेल्या सहर्ष प्रेक्षक वर्ग राजाचा गुरुदत्त क्रिकेट क्लब तसेच मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत. चालू असणारा सामना ग्रुप बी मधील प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे JCC आहे, तर दुसरीकडे टीम आगाशी संघ. 24 चेंडू 31 धावेंचं आव्हान धापकर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 6 चेंडूमध्ये अभिषेक लल्ला फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना वैभव पाटील सारखा खेळाडू बॅक टू द डगआउट आहे. अजय ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ऋषभ ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. डुवाडाय मुकाबला आहे. जो संघ विजयी ठरेल तो मात्र रविवारच्या दिवसात टॉप 12 मध्ये जात असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत थोडासा संकटात आहे. पहिले 2 चेंडू आशिष शर्मा सारखा गोलंदाज एक वेगवान आणि भन्नाट वेग ज्याच्याकडे आपण नेहमीच पाहतोय असा आशिष, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत अफलातून स्ट्रोक देखील आले, तो खेळाडू आपण पाहतोय. सिंगल धाव सिंगल धावेने आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा. पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा. क्या बात आहे, काय गोलंदाजी हाताळली जाते. सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही तिखट मारा केला जातोय. सात धावा आतापर्यंत धावफलकावर 1.4 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त होतो. 24 चेंडू 31 धावेंचं आव्हान यावेळेला उचाले घेत असताना पाहतोय. डिले आहे का? पंचांकडे दाद मागितली जाते.
यस डिले आहे. निर्धाव चेंडू, प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. आतापर्यंत सामन्यामध्ये आपण पाहतोय निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या 5 चेंडू 4 धावा खर्ची पडत असताना पहिलं षटक देखील त्याच प्रकारचं राहिलंय. म्हणजे पहिल्या 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्ची पडत असताना वैभव पाटील सारखा खेळाडू बॅक टू द डगआउट आहे. दुसरा षटक, शेवटचा चेंडू, प्रहार येतोय, 2 खेळाडूंना भेदून चेंडू जातोय सीमारेखावर. 4 धावा. येस थँक्यू डीजे. येणारे 12 चेंडूमध्ये 20 धावेंची अजून देखील गरज आहे. आता काहीतरी करावं लागेल. नाही केलं तर मात्र ह्या स्पर्धेबाहेर जावं लागेल. कारण काळ वेळ ही सर्वांना दर्शवत असते. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप तो कल बरसात है. पहिला चेंडू सिंगल धाव. पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चेंडू चांगला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय. खरी वेळेची किंमत नाही वर्तमानपत्राला विचारा. म्हणजे सकाळी जो 4 रुपये विकला जातो आणि तोच संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातोय. अर्थातच काय तर जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. आणि अशाच प्रकारचं दृश्य आतापर्यंत घडतंय. पुन्हा एकदा दुसरा गाडी ऋषभच्या रूपाने बॅक टू द डगआउट. पाणी करती पोरही गावरान बोली थँक्यू डीजे. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये देखील अजून 19 धावेंची गरज. धावफलकावर एकीकडे अजय सारखा खेळाडू आहे. अजय ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. म्हणजे KGF हा सिनेमा तुम्ही जर का पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि हा घायल शेर खऱ्या अर्थानं अजय पवार अजून देखील मैदानामध्ये आहे. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 19 धावेंची अजून देखील गरज. धावफलकावर दुसरीकडे जय ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का अजय? ह्या वेळेला संघ हा संपूर्णतः आशाभूत नजरेनं अजय पवार सारख्या खेळाडूवरकडे पाहतोय. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 18 धावा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. सिंगल धाव प्रयत्न केला जातोय. सिंगल धावेने धावफलकामध्ये 1 ने भर पडला जातोय. 7 चेंडू 17 धावेंची गरज. अजून देखील आपण पाहायला गेलं तर कुठेतरी 4 चौकारांची गरज असणार आहे. लोअर फुलटचा चेंडू या वेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजय ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. येणारे 6 चेंडूमध्ये 17 धावा केल्या जातील का? ती मात्र येणारी काळ वेळ दर्शवेल. गोलंदाजी मार्कवर वरून मला वाटतं पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेने. थैंक यू डीजे. जिनके सपनों में जान होती है ना, जीत भी उनकी अलग पहचान होते. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा पाण्याचा झरा हा नेहमीच वाहत असतो. आतापर्यंत संघ संकटात आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजून देखील आपण पाहायला गेलं तर एक बलाढ्य असं आव्हान आहे. 16 धावा धावफलकावर लगायच्या आहेत. 17 धावा. येणारे 5 मध्ये 4 चौकार लगावले जातील का? प्रोत्साहित केलं जातं. अजय पवार ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. परंतु दुसरीकडून मूर्ती लहान कीर्ती महान असा वरुण सारखा गोलंदाज. पहिले 2 चेंडू क्या बात आहे. एक मोठा वसई तालुक्यातील खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या खेळाडूला रोखवण्यात आतापर्यंत वरुण एक मूर्ती लहान कीर्ती महान. ह्या प्रेक्षकांना एकदा विनंती असेल या वरुणसाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय
मॅचमध्ये आपण पाहायला गेल्यानंतर औपचारिकता बाकी आहे. येणारे तीन चेंडूमध्ये 16 धावेंची गरज. अर्थातच काय तर सामना कुठेतरी एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आहे तेजस, डावकरू फलंदाज आहे. काय गोलंदाजी हाताळतोय वरुण आज MPLच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा देखील प्रत्येक चेंडूवर आज टाळ्या वाजवत असताना पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, मॅचमध्ये औपचारिकता बाकी. विजयी संघ ग्रुप बी मधील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा संघ कोणता, तर दुसरा संघ JCC. ग्रुप ए मधून आपल्याला पाहायला मिळतात पहिला संघ टीम तेजस 11 असेल, दुसरा संघ टीम प्लेयर्स. ग्रुप बी मधून आपण पाहायला गेलं तर आई एकविरा नारंगीचा संघ पहिला क्वालिफाय होणार आणि त्यानंतर टीम JCC संघ. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल JCC संघ, ज्याच्या गोलंदाजी मार्फत अतिशय सुरेख धार होती. वैयक्तिक 2 गडी बाद केल्या.